आज लोकांमध्ये एवढी अवेअरनेस तर आलेली आहे की आज कोणताही प्रोडक्ट घेताना लोक एक्सपायरी डेट पाहायला लागलेली आहे, पण असं निवेश मध्ये दिसत नाही. काल बऱ्याच लोकांना ही जर माहिती दिली ना, यंग एज मध्ये ती इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात. अर्ली बर्ड इन्व्हेस्टमेंट इज ऑलवेज बेटर. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आज तुम्हाला माहिती आहे सेन्सेस आणि निफ्टी आज जे NSE आहे, BSE आहे, या टॉप 50 पंचांमध्ये लिस्ट करतात. आपल्याला जर पैसा गुंतवायचा आहे ना, मी बऱ्याचदा मुलांना आता मी जेव्हा आजकाल त्या सेबीने सर्टिफिकेट इन्व्हेस्टर एक्झामिनेशन नावाचं एक फार चांगला प्रोजेक्ट आणला. त्याच्यामध्ये परीक्षा 1 तासाची परीक्षा असते. 50 प्रश्न विचारतात. तुम्ही पैशाला काय, तुमच्या पैशाबद्दल तुमच्या डोक्यात काय विचार आहे, ओके, पैशाला गुंतवण्यापूर्वी तुमच्या मनात काय प्रश्न उपस्थित होऊ शकतात, अशा प्रश्नाची त्यांनी ती प्रश्नावली केली आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला 4 MCQ म्हणतात, ते पर्याय उत्तर दिलेलं आहे. 50 पैकी 25 मार्क तुम्हाला ते परीक्षेमध्ये पास व्हायला लागतात आणि ते प्रमाणपत्र 2 वर्षाकरता व्हॅलिड राहतं. मी माझ्या प्रोग्राम मध्ये अनेक युवकांना, महिलांना, पुरुषांना हेच सांगतो की आधी तुम्ही जे सेबीचं सारथी ऍप आहे, सरकार खूप चांगलं काम करतो, पण बऱ्याचदा आपण अर्धवट माहिती घेतो. माहिती खूप आहे, आपल्याला करेक्ट प्लॅटफॉर्मवर जर माहिती मिळाली आपली फसगत होत नाही. आपण काय करतो, चुकीच्या मार्गात शॉर्टकट माहिती घेतो, मग आपली फसगत होते.